नमस्कार मित्रांनो, IBPSचा मोस्ट फेवरेट टॉपिक कोणता असेल तर तो आहे भारताची आर्थिक पाहणी आणि भारताचा अर्थसंकल्प. आणि नुकताच भारताचा अर्थसंकल्प जाहीर झालेला असून त्यामुळे येणाऱ्या परीक्षेत IBPS भारताची आर्थिक पाहणी आणि भारताचा अर्थसंकल्प याच्यावरती 100% प्रश्न विचारेल. आणि त्याच दृष्टिकोनातून लास्ट व्हिडिओमध्ये आपण भारताचा अर्थसंकल्प पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण भारताची आर्थिक पाहणी 2025-26 ही प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पाहणार आहोत. याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले आणि महत्त्वाचे असलेले सर्व MCQ मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे, हे लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2026साठी भारताचा वास्तविक GDP वाढ दर किती असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानुसार फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष 2026साठीचा भारताचा वास्तविक GDP दर किंवा ग्रोथ रेट भारताचा किती असेल असं सांगितलेलं आहे. तर तो असेल 7.4% एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा फिक्स स्वरूपाचा प्रश्न असतो प्रत्येक परीक्षेत, त्यामुळे हा आकडा लक्षात ठेवा. 2026साठीचा भारताचा GDP ग्रोथ रेट असणार आहे 7.4% आणि हा अंदाज असतो. आता हा जो 7.4% ग्रोथ रेट आहे याला गोल्डीलॉक फेज म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं तर गोल्डीलॉक्स इकॉनॉमी म्हणजे काय, तर याच्यामध्ये ग्रोथ रेट हाय असतो, जास्त असतो वाढीचा दर, आणि महागाई ही कमी असते. आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारची स्टॅबिलिटी किंवा स्थिरता असते आणि यामुळे याला बॅलेन्स्ड सिच्युएशन म्हटलं जातं. त्यामुळे आयडियल सिच्युएशन असल्यामुळे याला गोल्डीलॉक इकॉनॉमी म्हटलं जातं. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकेल की ही कोणती फेज आहे, तर ही आहे गोल्डीलॉक फेज म्हणून. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2027साठी अंदाजित वास्तविक GDP वाढ दराची रेंज किती असेल. आता मगाशी आपण आर्थिक वर्ष 2026साठीचा अंदाज बघितलेला 7.4% एवढा. तर 2027साठीचा आर्थिक वर्ष 2027साठीचा वास्तविक GDP ग्रोथ रेट याची रेंज किती असेल असं सांगितलेलं आहे. तर ते आहे 6.8% ते 7.2% एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक तिसरा, आर्थिक वर्ष 2026साठी अंदाजित GVA म्हणजेच ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ग्रोथ दर किती आहे. तर फायनान्शियल इयर 2026साठी अंदाजित GVA त्यालाच आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणतो. तर GVAचा ग्रोथ रेट किती सांगितलेला आहे, तर तो सांगितलेला आहे 7.3% एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आत्तापर्यंत जी आकडेवारी आपण बघितलेली किंवा इथून पुढे देखील जी आकडेवारी आपण बघणार आहोत ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ही सर्व आकडेवारी लिहून ठेवा किंवा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, कारण याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार भारताचा परकीय चलन साठा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स अंदाजे किती होता. तर ह्या आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार 16 जानेवारीपर्यंत याच्यामध्ये त्यांनी डेट दिलेली आहे की 16 जानेवारी 2026 पर्यंत, म्हणजे या दिवसापर्यंत भारताचा परकीय चलन साठा किती होता. तर तो होता USD 701.4 अब्ज एवढा, म्हणजे 701.4 अब्ज डॉलर एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 5, आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार भारताच्या सेवा निर्यातीने विक्रमी किती रकमेची पातळी गाठली. तर भारत जी सेवांची निर्यात करत असते त्या निर्यातीने विक्रमी पातळी गाठलेली आहे आणि सेवांची निर्यात ही तब्बल 387.6 अब्ज डॉलर एवढ्या रकमेवर पोचलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. IBPSच्या परीक्षेत ज्यांना चालू घडामोडींमध्ये मॅक्झिमम मार्क्स घ्यायचे असतील त्यांच्यासाठी हा आपला सरळ सेवा भरती 2026चा चालू घडामोडींचा कोर्स आहे नोट्स स्वरूपात. या कोर्समध्ये आपण जानेवारी 2025 पासून
ते जानेवारी 2026पर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला देत आहोत. हा कोर्स यासाठी महत्त्वाचा आहे कारण नुकत्याच झालेल्या MPSCच्या ग्रुप बीच्या परीक्षेत सरळ सेवेचा कोर्स असून देखील याच्यातून 8 प्रश्न आहे असे आलेले आणि ग्रुप सीच्या परीक्षेत देखील 8 प्रश्न याच्यामधून आहे असे आलेले. त्यामुळे IBPS पॅक्टनुसार जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर हा वन स्टॉप सोल्युशन या प्रकारच्या नोट्स असतील. या नोट्स आपल्या वन लायनर स्वरूपात आहेत, त्यामुळे वाचायला खूप इझी जातील आणि घटकनिहाय आहेत. त्यामुळे जे घटक तुम्हाला वाचायचे असतील तेवढेच तुम्ही वाचू शकता, बाकीचे घटक तुम्ही स्किप करू शकता. त्यामुळे पटकन तुमची रीडिंग कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला टॉपिक दिला जाईल किंवा घटक दिला जाईल आणि त्याच्या खाली त्या महिन्यातील त्याच्याशी संबंधित त्या घटकाशी संबंधित सर्व चालू घडामोडी दिल्या जातील. अशा प्रकारे ज्या प्रकारे TCS आणि IBPS तुम्हाला प्रश्न विचारते त्याच प्रकारचा प्रश्न एका साईडला असेल आणि दुसऱ्या साईडला त्याचे उत्तर दिले जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व PDF डाउनलोड करता येतील आणि प्रिंट काढून तुम्हाला वाचता येतील. आणि आपण ज्या क्वालिटीचे MCQ आत्ता आपण बघत आहोत त्याच क्वालिटीचे वन लायनर्स या नोट्समध्ये आपण घेतलेले आहेत. हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप डाउनलोड करावे लागेल. या ॲपमध्ये हा तुम्ही कोर्स परचेस करू शकता. एकदा हा कोर्स परचेस केल्यानंतर या PDF तुम्ही पुढे होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी वापरू शकता. परीक्षेमध्ये एक मार्क महत्त्वाचा असतो आणि त्यामुळेच मॅक्झिमम मार्क्स जर करंट अफेअरमध्ये घ्यायचे असतील तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार एकूण जनधन बँक खात्यांची संख्या अंदाजे किती झालेली आहे. तर ही जी योजना आहे जनधन योजना ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. आणि आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार जनधन खात्यांची संख्या किती झालेली आहे तर ती आहे 55.02 कोटी एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता जनधन योजना जी आहे त्याच्या अंतर्गत जी काही बँक खाती ओपन केली त्यांची एकूण संख्या आत्तापर्यंत 55.02 कोटी एवढी असून याच्यापैकी 36.63 कोटी एवढी बँक खाती ही ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात ओपन केलेली आहेत. त्यामुळे हे 2 आकडे लक्षात ठेवा. एकूण संख्या आहे 55 कोटी आणि त्यापैकी 36.60 कोटी ही ग्रामीण किंवा निमशहरी भागात उघडली गेलेली आहेत. त्याचबरोबर ही जी योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना ह्या योजनेलाच बँकिंग रिव्होल्युशन असे संबोधले गेलेले आहे. म्हणजे बँकिंग क्षेत्रातील क्रांती म्हणून ही योजना ओळखली जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 भारताचा जागतिक सेवा निर्यातीत वाटा वाढून किती टक्क्यांवर पोचलेला आहे. तर भारत जी सेवांची निर्यात करत असते वेगवेगळ्या देशांना त्यालाच अनुसरून भारताचा 2005 साली सेवा निर्यातीत किती टक्के वाटा होता जागतिक लेवलला तर तो होता 2% एवढा. मग 2005च्या 2% सध्या किती वाटा वाढलेला आहे तर तो आहे 4.3% एवढा. म्हणजे जवळपास भारत जी सेवांची निर्यात करत असते जगभरात त्याचा वाटा हा 2005च्या तुलनेत दुप्पट झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 8 आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार भारतातील एकूण रोजगारीत एम्प्लॉईड व्यक्तींची संख्या अंदाजे किती आहे. तर भारतात काम करणाऱ्या लोकांची संख्या किंवा रोजगारीत लोकांची संख्या किती आहे यावर देखील भाष्य आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 मध्ये केलेले आहे. आणि या अहवालानुसार एकूण रोजगारीत लोकांची संख्या सांगितलेली आहे 56.2 कोटी एवढी. आणि या एकूण रोजगारीत लोकांमध्येच फॉर्मल प्लस इनफॉर्मल सेक्टरमध्ये जे काम करणारे लोक आहेत या दोघांचा समावेश केलेला आहे. आणि या दोन्ही सेक्टरचा समावेश करून 56.2 कोटी लोक रोजगारीत आहेत भारतामध्ये. त्यामुळे हा आकडा लक्षात ठेवा. हा देखील तुम्हाला पेपरमध्ये ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 9 आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारत जगातील सर्वात मोठा प्रेषण म्हणजेच रेमिटन्स प्राप्त करणारा देश राहिला. त्याची अंदाजे रक्कम किती होती. तर रेमिटन्स म्हणजे काय किंवा प्रेषण म्हणजे काय तर जे व्यक्ती किंवा जे नागरिक परदेशी राहतात आणि परदेशात राहून ते भारतामध्ये काही विशिष्ट रक्कम पाठवत असतात तर त्या रकमेला किंवा त्या पैशाला रेमिटन्स म्हटलं जातं. आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये
भारत हा जगातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलेला आहे आणि त्याची अंदाजे रक्कम होती 135 अब्ज डॉलर एवढी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला ते विचारतील की जगातील सर्वात जास्त प्रेषण किंवा रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता आहे, तर तो आहे भारत. आणि मग त्याची रक्कम किती, तर आर्थिक पाहणीनुसार 135 अब्ज डॉलर एवढी. प्रश्न क्रमांक 10. आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार एप्रिल डिसेंबर 2025 या कालावधीत सरासरी हेडलाईन CPI महागाई दर किती होता. तर हा जो CPI महागाई दर असतो तो देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. कंझ्युमर प्राईस इंडेक्स, तर हा सरासरी हेडलाईन CPI महागाई दर जो की एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी होता 1.7% एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11. 2025मध्ये महागाई दरात झालेली तीव्र घट ही मुख्यतः कशातील घसरणीमुळे झालेली आहे. तर 2025मध्ये जी महागाई दरामध्ये घट झाली ती घट ही मुख्यतः कशामुळे झाली, तर ती झाली अन्नधान्य आणि इंधनांच्या किमती कमी झाल्यामुळे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. ह्या ज्या अन्न आणि इंधनांच्या किमती असतात या महागाई दराला इन्फ्लुएन्स करत असतात. यांच्या किमतीतील चढ उतार हा डायरेक्टली महागाई दरामधील चढ उतारावर फरक करत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार सप्टेंबर 2025मध्ये अनुसूचित व्यापारी बँकांचा, शेड्युल्ड कमर्शियल बँकांचा एकूण स्थूल NPA म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स गुणोत्तर किती होते. तर ज्या अनुसूचित व्यापारी बँका आहेत, शेड्युल्ड कमर्शियल बँका, त्यांचा ग्रॉस NPAचे गुणोत्तर होते 2.2% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हे NPA काय असतात, तर जी कर्जे बँकांनी दिलेली असतात आणि त्याचे हप्ते किंवा त्या लोनचा परतफेड ते व्यक्ती करत असतात. मात्र असे काही लोन असतात जे 90 दिवसांपेक्षा जास्त झाले तरी त्याचे हप्ते बँकांना भेटलेले नसतात. तर अशा कर्जांना NPA म्हणून गणलं जातं की जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहेत किंवा ते कर्ज बुडण्याची शक्यता जास्त असते. तर अशा स्थूल NPAचे गुणोत्तर किती होते, तर ते होते 2.2% एवढे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13. सप्टेंबर 2025मध्ये अनुसूचित व्यापारी बँकांचे निव्वळ NPA म्हणजे नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट गुणोत्तर साधारणतः किती होते. मगाशी आपण ग्रॉस NPA बघितला जो होता 2.2%. तर आता नेट NPA किती आहे, तर ते होते 0.5% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार कृषी वर्ष 2024-25मध्ये भारताचे अंदाजित अन्नधान्याचे उत्पादन किती आहे. तर हा देखील प्रश्न एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आर्थिक पाहणी अहवाल 2025-26मध्ये जाहीर केल्यानुसार कृषी वर्ष ॲग्रिकल्चर इयर 2024-25मध्ये अंदाजित अन्नधान्याचे उत्पादन होते 3,577 लाख मेट्रिक टन एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. आर्थिक सर्वेक्षणानुसार एकूण उत्पादनाच्या बाबतीत आता कोणता विभाग हा अन्नधान्य उत्पादनापेक्षा अधिक सरस झालेला आहे, की यावेळीच्या जे आर्थिक पाहणी आहे त्याच्यामध्ये एक बाब नमूद करण्यात आलेली आहे की जे एकूण उत्पादन झालेले आहे अन्नधान्यांच्या बाबतीत किंवा ॲग्रिकल्चरच्या बाबतीत त्याच्यामध्ये अन्नधान्यांच्या उत्पादनापेक्षा कशाचे उत्पादन किंवा कोणता विभाग हा सरस ठरलेला आहे, तर तो आहे हॉर्टिकल्चर हा विभाग. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता हॉर्टिकल्चरमध्ये काय काय येतं मग, तर याच्यामध्ये फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, त्याच्यानंतर फ्लॉवर्स, म्हणजेच काय तर अन्नधान्यांच्या उत्पादनापेक्षा फ्रूट्स,
व्हेजिटेबल्स आणि फ्लॉवरचे उत्पादन आता भारतामध्ये जास्त होत आहे किंवा अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा हा विभाग आता सरस ठरत आहे, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. प्रश्न क्रमांक 16, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह PLI ही योजना सध्या किती क्षेत्रांना कव्हर करते? तर ही जी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह PLI योजना आहे ती आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची आहे. मग ही योजना नक्की काय आहे किंवा याचा उपयोग काय आहे? तर याचा उपयोग आहे टू बूस्ट डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग. देशांतर्गत जे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याला बढावा देण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी ही PLI योजना काम करते आणि याच्या अंतर्गत डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगला एक इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केलं जातं की त्याला प्रोत्साहन म्हणून. मग या योजनेअंतर्गत किती क्षेत्र आहेत? तर सध्या याच्या अंतर्गत 14 क्षेत्रे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17, ऑक्टोबर 2025पर्यंत भारतातील रेल्वे विद्युतीकरण रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन अंदाजे किती टक्क्यांपर्यंत पोहोचलेले आहे? तर आर्थिक पाहणी अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑक्टोबर 2025पर्यंत भारतातील रेल्वेचे जे इलेक्ट्रिफिकेशन आहे किंवा विद्युतीकरण आहे ते अंदाजे 99% पोहोचलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, आर्थिक वर्ष 2026 अंतर्गत डिसेंबर 2025पर्यंत भारतातील राष्ट्रीय महामार्ग जाळ्यांची लांबी अंदाजे किती झाली? तर आर्थिक पाहणी अहवाल 2025-26मध्ये दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2025पर्यंत भारतातील जी काही राष्ट्रीय महामार्ग आहेत किंवा नॅशनल हायवे आहेत त्याची लांबी ही साधारणतः 1.46 लाख किलोमीटर एवढी झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, भारतातील कार्यरत विमानतळांची संख्या 2014मधील 74 वरून 2025पर्यंत अंदाजे किती झालेली आहे? तर भारतातील विमानतळांची संख्या देखील वाढलेली आहे. 2014मध्ये त्यांची संख्या 74 एवढी होती तर तीच संख्या 2025मध्ये 164 एवढी झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न 100% तुम्हाला ते विचारू शकतात की भारत ही सध्या जगातील टिंबटिंब क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक म्हणजेच डोमेस्टिक एव्हिएशन बाजारपेठ आहे. तर भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हा इंडेक्स देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे कारण IBPS वेगवेगळ्या इंडेक्सवरती अशा प्रकारचे प्रश्न विचारत असते आणि हा इंडेक्स देखील त्यामुळे आपल्याला महत्त्वाचा ठरतो. तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक आहे 38वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22, नवीन कामगार संहितांनी म्हणजे जे लेबर कोड नवीन आलेले आहेत त्याच्यामध्ये औपचारिकरित्या कोणत्या प्रकारच्या कामगारांना मान्यता दिली गेलेली आहे? तर जे नवीन कामगार संहिता आहे किंवा लेबर कोड आहेत त्याच्यामध्ये जे गिग वर्कर आहेत त्याचबरोबर प्लॅटफॉर्म आधारित जे कामगार आहेत त्यांना औपचारिकपणे मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे गिग वर्कर काय असतात तर जे वर्कर्स झोमॅटो, स्विगी किंवा ओला, उबर राईड्स किंवा डिलिव्हरी करतात त्यांना गिग वर्कर्स म्हटलं जातं किंवा प्लॅटफॉर्म आधारित कामगार म्हटलं जातं. तर त्यांचा देखील समावेश आता लेबर कोड्समध्ये केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 23, UDISE प्लस 2024-25 नुसार भारतातील प्राथमिक स्तरावरील एकूण नोंदणी गुणोत्तर म्हणजे ज्याला आपण GER म्हणतो, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, साधारणतः किती आहे? तर भारताचा प्राथमिक स्तरावरचा
एकूण GR आहे 90.9% एवढा. म्हणजे प्राथमिक शाळेतील नोंदणी गुणोत्तर किती आहे तर ते आहे 90.9% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24. 1990 पासून भारताचा माता मृत्यू दर मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट MMR हा अंदाजे किती टक्क्यांनी कमी झालेला आहे? तर साधारणतः 1990 पासून भारताचा MMR हा कमी होत असून तो सध्या एकूण किती टक्क्यांनी कमी झाला आहे 1990 पासून? तर तो 1990 पासून 86% कमी झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. उपग्रह डॉकिंग स्पेस डॅक्स क्षमता असणारा भारत हा जगातील कितवा देश बनलेला आहे? तर उपग्रहांचे डॉकिंग करणारा स्पेस डॉक करणारा भारत हा जगातील 4था देश ठरलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न आर्थिक पाहणी त्याचबरोबर करंटच्या दृष्टिकोनातून देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा. तर अशा रीतीने आपण जे काही महत्त्वाचे बदल आर्थिक पाहणी अहवाल 2025 मध्ये झालेले आहेत 25-26 मध्ये आणि ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व प्रश्न इथे आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आर्थिक पाहणीवर जेवढे तुम्ही घ्याल तेवढे कमी आहे, पण तरी देखील त्यातल्या त्यात जे काही महत्त्वाचे आणि पाठीमागच्या आर्थिक पाहणीपेक्षा जे काही महत्त्वाचे बदल यावेळी झालेले आहेत ते मी घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावरतीच प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे हे सर्व प्रश्न व्यवस्थितरित्या तयारी करा. त्याचबरोबर जो ऑफिशियल आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही ती कलेक्ट करू शकता. त्याचबरोबर अशाच प्रकारची क्वालिटी MCQ तुम्हाला जर सॉल्व करायचे असतील तर त्याच्यासाठी आपला हा सरळ सेवा भरती 2026चा चालू घडामोडींचा 1 लाइनर नोट्स स्वरूपाचा कोर्स आहे, तो तुम्ही परचेस करा. त्याचा तुम्हाला 100% फायदा प्रत्येक येणाऱ्या परीक्षेसाठी होऊन जाईल. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.